तुमच्याबद्दल बोलतोय. हो, मी तुमच्याबद्दलच बोलतोय. तुम्ही खूप गडबडीत आहात, धावपळ करताय, घर शिफ्टिंग, प्रचंड एक्सपान्शन चाललंय बिझनेसचं. त्याच्यामुळे मला वेळ नाही मेडिक्लेम काढायला. हेल्थ इन्शुरन्स वगैरे नंतर करू, हो टर्म इन्शुरन्स वगैरे नंतर करू. आता मला पहिले शिफ्टिंग करू द्या. माझ्या मुलीचं लग्न आहे. परवा घरात गणपती बसते आमच्या. गणपती संपल्यानंतर. खूप छान. तुमचे कारण ऐकले, आवडले सुद्धा, पण पटले मुळीच नाही. का माहितीये, या मधल्या काळात दुर्दैवाने एखादी घटना घडली आणि पुण्यात बघता ना ऍक्सिडेंट किती होतात, रोड ऍक्सिडेंट. पुणे जगातलं नंबर 1 शहर आहे रोड ऍक्सिडेंटचं. आजारपण पावसात मोठ्या प्रमाणात घडतात पावसाळ्यात. याची सगळी तयारी आहे का तुमची? आणि या तुमच्या तथाकथित गडबड जी चालली आता, याचा उद्देश काय? समाधान, आनंद, पैसा, राईट? आणि इनकेस मध्ये कुठला क्लेम आला, हॉस्पिटल झालं तर काय होणार आहे? समाधान गेलं, आनंद गेला. सगळ्यात महत्वाचं, जी पुंजी सापडली आयुष्यभर मेहनत करून, ती उचलून द्यायची डायरेक्ट हॉस्पिटलला. तुम्हाला वाटत नाही की ते चुकते? स्वतःचा मेडिक्लेम ताबडतोब काढा, बाकी सगळं साईडला ठेवा. पटलं असेल तर आम्हाला संपर्क साधा. आम्ही एम्पथी मेडिक्लेम कन्सल्टन्सीमध्ये लोकांना कन्सल्टेशन देतो. पॉलिसी विकत नाही घाईघाईत, योग्य तेच देतो आणि त्या बाबतीत कधीच कॉम्प्रोमाइज करत. थँक्यू व्हेरी मच.